अमळनेर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरणात सोहळा पार पडला। दिवसभर नामस्मरण, पोथी वाचन व भजनाने परिसर अगदी दुमदुमला होता। सकाळी आरतीनंतर शेकडो सेवेकऱ्यांनी स्वामींना सद्गुरू मानून गुरुपद स्वीकारले। सामाजिक बांधिलकी जपत धुळ्याच्या वरद ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात 25 सेवेकरांनी रक्तदान केले। केंद्र प्रमुख अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व गुरुपदाचा लाभ घेतला। GM सोनारनगर येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा सोहळा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। मारवड ते अमळनेर आलेल्या 200 वारकऱ्यांच्या पायी वारीचे मंदिरात स्वागत करण्यात आले। महिला भक्तांनी ज्योतिताई पवार यांच्या नेतृत्वात सामूहिक पारायण केले। श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप तर्फे शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। महाप्रसादासाठी दातृत्व दाखवणारे गोविंद अग्रवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्राध्यापक RB पवार आणि सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले। अमळनेर येथील स्वर्गीय सौ पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक गोकुळ पाटील होते। सरस्वती पूजनानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले आणि शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली। ज्येष्ठ शिक्षिका स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्त्व पटवून दिले। कीर्ती सोनार यांनी सूत्रसंचालन केले तर वंदना पाटील यांनी प्रास्ताविक केले। राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। पिंपळे खुर्द येथील धरणाच्या शासकीय जागेतून बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर अमळनेर पोलिसांनी धडक कारवाई केली। DYSP विनायक कोते यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून JCB आणि डंपर रंगेहात पकडले। या कारवाईत 8,11,920 रुपयांचा डंपर व 10 लाख रुपयांची JCB असा एकूण 18,11,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी प्रकाश पाटील वाघोदे आणि परेश पाटील सप्तशृंगी कॉलनी यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले। सिद्धांत शिसोदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल झाला असून हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील पुढील तपास करीत आहेत। बोरी नदीच्या पुलावर काम करताना पुलावरून नदीत पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना 28 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली। उदय शिवाजी बोरसे राहणार नंदुरबार हा रेल्वे कामगार बोरी नदी पुलावर रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम करत असताना पुलावरून नदीत खाली पडला। त्याला तातडीने उचलून नर्मदा फाउंडेशन मध्ये उपचारासाठी दाखल केले होते। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। स्टेशन प्रबंधक विकास पाटील यांनी कळवल्यावर सुनील गव्हाणे यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत। अमळनेर येथील गायत्री शक्तिपीठात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विशेष यज्ञ हवन आणि विविध धार्मिक संस्कार पार पडले। कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सेवार्थ कला शिक्षक शेलकर सर यांनी उपस्थितांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले। यावेळी गायत्री परिवारातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी गायत्री मातेच्या आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले।